मंडळी, पब्लिक कट्टावर तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते। आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल। तुमच्या कपाटात पडलेलं सोनं, तुमच्या गळ्यातील चैन किंवा तुम्ही भविष्यासाठी साठवलेली छोटीशी सोन्याची वस्तू। तुम्ही कल्पना केली आहे का की याची किंमत येत्या काळात कुठे जाणार आहे? कदाचित आज तुम्हाला जे अशक्य वाटतंय ते उद्याचं वास्तव असू शकतं। जगातील बाजारपेठेत अशा काही हालचाली सुरू आहेत ज्यानं मोठमोठ्या अर्थतज्ञांची झोप उडवली आहे। सोनं 9 लाखांच्या पार जाणार ही केवळ एक हेडलाईन नाही, तर तो एका येणाऱ्या मोठ्या आर्थिक वादळाचा इशारा। हे वादळ नेमकं काय आहे आणि तुमचा खिसा त्यावर काय म्हणतोय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सध्या सोन्याच्या किमती ज्या वेगाने वाढत आहेत ते पाहता सामान्य माणसाच्या तोंडचं पाणी पळालं। सोमवारी जागतिक बाजारात सोन्याचे प्रति अंश $5,000चा टप्पा ओलांडला आणि एकच खळबळ उडाली। विचार करा, केवळ एका वर्षात सोन्याच्या दरात झालेली ही वाढ अनपेक्षित आहे। पण खरी भीती ही नाहीये की भाव वाढले, खरी भीती तर ही आहे की हे भाव कुठे थांबणार आहेत। तज्ञांच्या मते हा तर फक्त ट्रेलर आहे, खरा पिक्चर अजून बाकी आहे। वर्षाच्या अखेरीस हा आकडा $6,000 पर्यंत जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला जातोय। म्हणजेच जे सोन्याला आपण सुरक्षित गुंतवणूक मानतो ते आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याच्या मार्गावर आहे। या संपूर्ण प्रकरणाला फोडणी मिळाली आहे ती जागतिक राजकारणामुळे। सध्या जगाची परिस्थिती या ज्वालामुखीवर बसल्यासारखी आहे। एकीकडे रशियन, युक्रेन, इस्रायल, हमास हे तणाव कमी होत नाहीत, तोवर आता ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि नाटो देशांमध्ये तिणगे पाडले। जेव्हा जेव्हा जगात युद्धाचे ढग दाटतात किंवा दोन मोठ्या देशांमध्ये शीतयुद्ध होतं तेव्हा शेअर मार्केट कोसळतं आणि गुंतवणूकदार आपला पैसा काढून सुरक्षित ठिकाणी म्हणजेच सोन्यात गुंतवतात। हीच असुरक्षिततेची भावना आज सोन्याला सोन्यासारखी झळाळी देत आहे आणि शेअर मार्केटमध्ये मात्र भूकंपाची परिस्थिती निर्माण झाली। आता तुम्ही म्हणाल की अमेरिकेच्या वादाचा आपल्या सोन्याच्या भावाशी काय संबंध? तर ऐका, सगळा खेळ हा डॉलरचा। अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या नियमांकडे संपूर्ण जगाचं लक्ष असतं। पण सध्या अमेरिकेच्याच अर्थव्यवस्थेवर शंका उपस्थित केल्या जात आहेत। अमेरिकेतील निवडणुकांनंतर तिथलं राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता। अशा वेळी डॉलर कमकुवत झाला की सोन्याचे भाव रॅकेट सारखे वर जातात। मेटल्स फोकसचे संचालक फिलिप न्यूमन यांनी तर स्पष्ट केलंय की ही अनिश्चितता सोन्यासाठी पोषक आहे। म्हणजेच जगाचं टेन्शन हे सोन्याच्या वाढत्या किमतीचं मुख्य कारण ठरत आहे। पण आता यात सर्वात मोठी भूमिका बजावत आहे त्या जगातील मध्यवर्ती बँका। तुम्हाला माहित आहे का की चीन, पोलंड आणि भारतासारखे देश आता डॉलरवर अवलंबून राहण्याऐवजी सोन्याचे साठे करायला लागले। चीन मध्यवर्ती बँक गेल्या 14 महिन्यांपासून सातत्यानं सोनं खरेदी करत आहे। गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार या बँका दरमहा 60 मेट्रिक टन सोनं खरेदी करत आहेत। जेव्हा मोठे देश इतक्या मोठ्या प्रमाणात सोन्याची साठवणूक करतात तेव्हा बाजारात सोन्याचा तुटवडा निर्माण होतो आणि मागणी वाढल्यामुळे भाव गगनाला भिडतात। हे एका मोठ्या आर्थिक परिवर्तनाचं संकेत आहे, जिथे डॉलरची सत्ता सोन्यापुढे झुकताना दिसते। या सगळ्यात रिच डॅड प्युअर डॅड या जगप्रसिद्ध पुरस्काराचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी जे भाकीत केलंय त्यानं सर्वांनाच धक्का बसलाय। कियोसाकी म्हणतात की भविष्यात एका अंश सोन्याचा किंमत $27,000 पर्यंत जाऊ शकते। जर आपण हे भारतीय रुपयात आणि आपल्या वजनाच्या मापात मोजलं तर एका पौंड सोन्याची किंमत तब्बल 9 लाखांच्या घरात जाईल। सध्या 10 ग्राम सोन्याचा भाव 1,62,000च्या पुढे गेला, पण 9 लाखांचा हा आकडा ऐकूनच अंगावर काटा। जरी हा बदल एका रात्रीत होणार नसला तरी त्याची दिलेली इशारा गांभीर्यानं घेण्यासाठी आहे। कारण इतिहासात साक्ष आहे की जेव्हा जेव्हा अर्थव्यवस्था कोलमडली तेव्हा सोनं तारण ठरलं आहे। भारतात सोन्याचं नातं हे केवळ गुंतवणुकीपुरतं मर्यादित नाही, तर ते आपल्या संस्कृतीचा आणि भावनांचा भाग आहे। पण आता बदलत्या काळानुसार भारतीय गुंतवणूकदारही हुशार झाले आहेत। लग्नसराईसाठी दागिने बनवण्याकडे जरी मध्यमवर्गीयांचा थोडा पाठ फिरवली असली तरी गुंतवणुकीसाठी सोन्याची बिस्किटं आणि नाणी खरेदी करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं। सामान्य माणसाला आता कळतंय की शेअर मार्केटमध्ये पैसा बुडू शकतो, पण हातात असलेलं सोनं कधीही धोका देणार नाही हीच मानसिकता सोन्याच्या मागणीवर भारतीय बाजारात टिकून धरून राहील। त्यामुळे इथले भावही आंतरराष्ट्रीय स्तरावर तोडीस तोड वाढत आहे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोल्ड ETF। आता लोकांना सोनं खरेदी करण्यासाठी दुकानात जायची किंवा ते सांभाळायची भीती वाटत आहे। डिजिटल पद्धतीने सोनं खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला।
2025 मध्ये या क्षेत्रात तब्बल 89 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली. अमेरिकेतील व्याजदर कपाताची चर्चा सुरू होताच गुंतवणूकदारांना बँक व्याजापेक्षा सोन्यातून मिळणारा परतावा अधिक आकर्षक वाटू लागला आहे. याचाच अर्थ असा की श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येक जण आता सोन्याच्या शर्यतीत उतरला आहे. लंडन बुलियन मार्केट असोसिएशनच्या सर्व्हेनुसार 2026 हे वर्ष सोन्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. तज्ज्ञांच्या मते 2026 मध्ये किंमत $7,150 प्रति औंस पर्यंत पोहोचू शकते. जर आपण हे गणित भारतीय चलनात मांडलं तर सोन्याचा प्रति 10 ग्रॅम 2.3 लाख ते 2.5 लाखापर्यंत सहज पोहोचेल. म्हणजेच आज जे सोनं आपण 1.5-2 लाखात महाग म्हणतोय ते सोनं उद्या 2.5 लाखात घेण्यात आपल्याला स्वस्त वाटू लागेल. ही दरवाढ केवळ शक्य नाही तर ती जगातील घडामोडींचा परिणाम म्हणून समोर येत आहे. या महागाईचा परिणाम थेट आपल्या खिशावर आणि स्वप्नांवर होत आहे. मध्यमवर्गीय कुटुंब आपापल्या मुलांसाठी लग्नासाठी वर्षानुवर्ष सोनं साठवतात, पण ज्या वेगानं वाढ होत आहे ते पाहता भविष्यात सोन्याचं लग्न करणं ही गोष्ट लक्झरी बनून जाईल. आज आपण 9 लाखांच्या गप्पा मारतोय, पण जर ही परिस्थिती अशीच राहिली तर तो दिवस दूर नाही जेव्हा सोनं खरेदी करणं ही भीती श्रीमंतांची मक्तेदारी उरेल. त्यामुळे सध्या बाजारात असलेला हा भूकंप फक्त व्यापाऱ्यांसाठी नाही तर तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक मोठा इशारा. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? सोनं खरोखर 9 लाखांच्या पार जाईल का, की ही केवळ एक भीती आहे? तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा नवनवीन आणि सखोल विश्लेषणासाठी पब्लिक कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.